नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित 7 इंचे रान या कादंबरीचा सीझन 2 आणि आजचं प्रकरण आहे चांगल्या धर्म्याचं अशुभ विधी लिखित. वास्तविक आमच्या मतलबी धूर्त मुंगळ्याला धर्म्याचं त्याच्या वाड्यात असं कायमचं राहणं पसंतच नव्हतं. त्यांनी लग्न करून वेगळं राहावं या मताचा तो होता. आता बस्त्या आणि तानीची गोष्ट वेगळी होती. त्यांची थकलेली हाडं आता स्मशानाच्या वाटेला लागली होती. पण धर्मेची गोष्ट वेगळी होती. तो त्याच्यापेक्षा तरुण होता आणि आता तो त्याच्या वाड्यात त्याच्या संपत्तीचा वाटेकरी होऊन राहत होता. पण उद्या त्याचं लग्न झाल्यानंतर त्याची पत्नी आणि मुलं बाळं त्याच्या रामशाबरोबर राहणार होती आणि हेच मुंगळ्याला नको होतं. मुंगळ्याचं म्हणणं होतं उद्या बस्त्या आणि तानीचं बरं वाईट झालं तर लग्न झाल्यावर धर्म्यानं वेगळं राहावं, तर आपल्या वाड्यात रामशानं त्यानी आणि रुहीनी राहावं हे त्याला मनापासून वाटत होतं. उद्या समजा इथे त्याची रामशा धनगरवाडी वसली तर त्या धनगरवाडीचं सगळं वर्चस्व त्याच्यानंतर रामशाच्या हातात असावं असंही त्याला वाटत होतं. परंतु जर धर्मेची पोरं इथेच वाढली तर ती त्याच्या रामशा आणि येणाऱ्या पोरांबरोबर राहून त्यांची बरोबरी करतील. त्यात कुणाला माहिती त्या धर्मेची पोरं कशी असतील. उद्या त्यांनी या संपत्तीसाठी आपल्या पोराला काही केलं तर. आणि त्या तरनं मुंगळ्याला अस्वस्थ केलेलं होतं. तसं पूर्वी एकदा त्यांनी हाच विचार करून रात्री रुहीजवळ धर्म्यानं वेगळं राहावं, तो त्याला वेगळं राहायला मदत करेल असंही सांगितलं होतं. आणि त्यावेळी रुहीने इतका काही थैथयाट केला होता. त्याने आपल्या मोठ्या भावाबद्दल हा विचार केलाच कसा असं म्हणून तिने महिनाभर त्याला आपल्या अंगाला हात लावू दिला नव्हता. त्यावेळी रुही स्पष्टपणे म्हणाली होती, अहो जर माझ्या बाच्या आणि धर्मेच्या मनात तुमच्याबद्दल काही खोट असती तर त्यांनी त्यावेळी तुम्हाला जिद्द गाडून सगळी संपत्ती घेतली असती. पण त्यांनी तसं काही न करता उलट इथल्या सगळ्या धनाचा पसारा सांभाळायला मदत करतायत ना ते. आणि काय हो माझ्या धर्म्यानं तुम्हाला काय केलं आहे? बिचारा 4 भाकऱ्या खातो, रात्री थोडीशी दारू पितो आणि गप आपल्या कामात असतो. अहो सगळ्या जनावरांचं तोच करतो की. आपली जनावरं किती आहेत हे तुम्हाला तरी माहिती आहे का? हे बघा, लग्नापूर्वी मला माझ्या बानं आणि धर्म्यानं कधी काही कमी केलेलं नव्हतं आणि तरी धर्म्याला तुम्ही दुसरीकडे राहायला सांगताय. अहो त्याच धर्म्या दादामुळे माझं तुमच्याशी लग्न झालं आहे हे विसरू नका ना. आणि आता त्याला तुम्ही वाड्याच्या बाहेर काढायचा विचार करता. मग मी दिवाळीला कोणाला ओवाळू? मला माझा धर्म्या दादा नेहमी इथे माझ्यासमोर पाहिजे, नाही तर मी सुद्धा रामशाला घेऊन त्याच्याबरोबर निघून जाईन. आणि रुहीची ही वटवट ऐकून त्यावेळी मुंगळे आपले दोन्ही हात जोडून म्हणाला, बरं माझी आई, तुझा धर्म्या दादा माझं धन खात इथे राहू दे, आधी तू शांत हो. आणि ते ऐकून नंतर रुही आपली कूस पालटून शांत होऊन झोपली होती. आणि तो वेळ आल्यानंतर काय ते बघूया म्हणून इळीमिळी गुपचिळी म्हणत गप्प बसला. आणि आता ती वेळ आलेली होती. आता मुंगळ्याला त्यावेळी माहिती नाही असं नाही की बस्त्या आणि धर्म्याशिवाय त्याचा इथे निभाव लागला नसता. त्याच्या प्रत्येक गोष्टीचा आराखडा जरी त्याचा असला तरी त्या गोष्टीची पूर्णता धर्म्या आणि बस्त्या त्याला पाठीशी घालून करत होते. जर धर्म्यानं लग्नच केलं नसतं तर त्याने इथं कायमचं राहायला मुंगळ्याची हरकत नव्हती. पण त्याचं जर लग्न झालं तर त्याच्या बायका पोरांनी इथे त्याच्याबरोबर राहणं त्याला मान्य नव्हतं. तरी आता हा विठ्ठल धनगर आपली काळी पोरगी त्या नपुसकाला देऊन आपल्या नशिबातलं फुकटचं बोकड आणि कोंबडे हाणायला येणार होता. मुंगळ्या त्या विचारांनी राणी आणि परसूबद्दलचं थोडं विसरला. नंतर मुंगळ्यांनी, बस्त्यानी आणि धर्मेनी चांगल्या 8-10 भाकऱ्या, दही कांदा, लोण्याचा गोळा, हिरवी मिरची, लसणाच्या चटणीबरोबर चापली, वरून कडक गुळाचा चहा घशात ओतला. नंतर बस्त्या आंघोळीसाठी भरल्या पोटानं उठला तर धर्म्या डबकं घेऊन शेताकडे गेला. रुहीनं त्याच्याकडे बघून गोड हसत त्याला खुणवून ती आपल्या खोलीत गेली तेव्हा मुंगळ्या जाम खुश झाला होता. त्याच्या रुहीचं हे असंच होतं. तिच्यात कधी शृंगार रस उसळेल हे सांगता येत नसे आणि तिची मर्जी झाली की त्याला अगदी त्या शृंगार रसानं ती बुडवून टाकत असे. पण ते फार कमी वेळा घडायचं. मुंगळ्या आपल्या खोलीत जाण्यासाठी घाईनं उठत असताना बस्त्या आत येत म्हणाला, मुंगळ्या पोरा मला तुझ्याशी वाईज बोलायचे. तसं रुहीच्या खोलीकडे बघत मुंगळ्या म्हणाला,
बा तुम्ही आंघोळ करून छान मना हाक मारा, म्या जरा रुया संग बोलतो. तेव्हा बस्त्या बरं म्हणून आंघोळीला गेला. मुंगळ्यानं घाईघाईनं आतल्या खोलीत येऊन दाराला कडी घालून रुहीकडे बघितलं तर रुही चोळी काढून पलंगावर झोपली होती. त्याचा रामशा तिथेच खाली खेळत होता. रुही डोळे बंद करून पडली होती. त्यावेळी पलंगाच्या जवळच्या खिडकीतून येणारी सूर्याची किरणं रुहीच्या सुंदर गोऱ्यापान तोंडावर आणि तिच्या सोनेरी पिंगट केसावर पडून तिचे ते लांब पिंगट केस सोन्यासारखे चमकत होते. त्यावेळी तिच्या बदामी डोळ्याच्या झाकलेल्या दाट पापण्या तिला विलक्षण सुंदर बनवत होत्या. तिचा किंचित वर आलेला नितळ पोटाचा भाग तिला आणखीन मादक बनवत होता. रुही मुंगळ्याला उत्तेजित करण्यासाठी मुद्दाम आपला पदर सरकवून आपलं उजवं वक्षस्थळ उघडं करून गालातल्या गालात हसत झोपली होती. मुंगळ्या त्या मादक सौंदर्यानं अगदी वेडावून गेला. त्याला माहिती होतं रुही कधी अशी आवेळी रंगात आली की ती एखाद्या विषारी पिवळ्या नागिणीसारखी धुंद होऊन अशी डसते. तेव्हा तिच्या त्या प्रत्येक विषारी डंखानं तो अगदी उत्तेजित होऊन स्वर्गसुखाचा उच्च बिंदू उपभोगायचा आणि त्या स्वर्गसुखाला कसली तोड नसायची. आत्ता देखील त्याची ती विषारी नागिण त्याला आपला विषारी डंख मारण्यासाठी एखाद्या पिवळ्या नागिणीसारखी त्या पलंगावर पसरली होती आणि मुंगळ्या सगळं काही विसरून अगदी विवस्त्र होऊन रुहीवर झेप पावला. तेव्हा तिच्या पोटावर आपला भार पडणार नाही याची त्यांनी काळजी घेतली होती. त्या स्वर्गसुखात जाताना त्याला अचानक वाटलं होतं परसूची आणि राणीची काही चूक नाही. या जगात स्त्री पुरुषाच्या प्रणयाशिवाय कुठलीच चांगली गोष्ट नाही. फक्त एकमेकांना समर्पित करण्याची ती क्रिया इतकी सुखमय असते की कोणीही ते सुख नाकारू शकत नाही. परसू आणि राणी त्याच्यासारखी माणसंच होती ना. परंतु लगेच मुंगळ्याला वाटलं की ह्या क्षणी आपण मूर्खासारखं परसू आणि राणीचा कसला विचार करतोय. आणि नंतर तो सगळं विसरून रुयामय झाला होता. त्या दोघांनी बराच वेळ ते प्रणय सुख घेतलं आणि नंतर मुंगळ्या थकून रुहीच्या शेजारी लवणला. तेव्हा रुही तृप्तीनं आणि समाधानानं मुंगळ्याकडे बघत त्याच्या कुशीत शिरली. आणि तेव्हाच त्यांना बस्त्याच्या मुंगळ्याला मारलेल्या हाका ऐकू आल्या. तसं रुयानं घाईघाईनं उठून आपली चोळी अंगात चढून मुंगळ्याला हलवत ती म्हणाली, अहो उठा आणि बा काय म्हणतोय ते ऐका. आज पाहुणं येणार आहेत ना, उठा की आता. रुया एवढं बोलून रामशाला घेऊन खोलीबाहेर गेली सुद्धा. तसा मुंगळ्या मनातनं बस्त्याला आणि धर्म्यालाही शिव्या घालत नाईलाजानं उठला. आपलं धोतर गुंडाळून बाहेर आला तर बस्त्या माझघराच्या भिंतीला टेकून त्याची वाट बघत होता. मुंगळ्या आला, बस्त्याच्या बाजूला बसला. तेवढ्यात धर्म्या बाहेरनं आत आला. तेव्हा बस्त्या त्याला म्हणाला, का रे धर्म्या, आज एवढा वेळ केला हागाया? का रानभर हागत बसला होता? धर्म्या समजा बेस आहे ना व. आणि धर्म्यानं मान हलवून तो बसला. तेव्हा मुंगळ्याकडे बघत बस्त्या म्हणाला, मुंगळ्या, पोरा सकाळच्या पारी बाकरात वाढला तर मग बोलणी करायला येळ मिळेल. म्या म्हणतो. तेवढ्यात धर्म्याकडे बघत तानी म्हणाली, का रे धर्म्या, पोरा तू तोंड असा का उतरलाय? अरे समजा बेस आहे ना, ये घोडभर चहा पी. धर्म्या चहाचा पेला घेत म्हणाला, अगाय काय नाही, म्या बेस आहे. त्यावेळी धर्म्या ऐकून मुंगळ्याला तानीच्या बस्त्याचा भयंकर राग आला होता. खरं तर त्याला आज राणीच्या इस्टेटीबद्दल देवाणघेवाणीबद्दल बस्त्याशी बोलायचं होतं. तर हा दारुड्या बस्त्या धर्म्याच्या लग्नाचं झंझट काढून बसला होता. त्या धर्म्याला हागायला जरासा वेळ झाला तर ती दोघं धर्म्या समजा बेस आहे नवं, समद्या बेस आहे नवं असं त्याला विचारत बसली. तेव्हा अचानक मुंगळ्याला वाटलं या दाजीच्या जमिनीबद्दल काही नीट बोलावं तर मध्येच तो अन्नीच गचाकला. आता तो पुन्हा परसू आणि राणीला 2 दिवसाची मुदत देऊन आला होता आणि बस्त्याशी त्याबाबत बोलणार होता तर तो धर्म्याच्या लग्नाचं घेऊन बसला. पण ते बोलण्यासाठी त्याला बस्त्याची गरज होती. मुंगळ्या ह्या विचारात असताना तानी पुन्हा काळजीनं धर्म्याकडे बघत म्हणाली, धर्म्या, अरे असा का तोंड केलाय? समजा बेस आहे ना. तसा धर्म्या म्हणाला, काय नाही आहे, म्या बसलो होतो तेव्हा माझ्या पायाला काहीतरी डासला म्हणून म्या बघायला लागलो काय डासला, पण ततं काय गावलं नाही ग. बस्त्या म्हणाला, अरे धर्म्या, त्या रानातला एखादा मुंगळा डासला असेल. चल आता तू असा बस बरं, मनात एवढा बोकड आणाय मदत कर. तसं धर्म्या बरं म्हणून उठलाच होता की त्याच्या त्या उजव्या पायाला एकदम मुंग्या येऊन तो त्याचा पाय एकदम ओंडक्यासारखा जड होऊन त्याला चालताच येईना.
धर्म्याला एकदम चक्कर यायला लागली आणि अचानक त्याला घाम फुटून त्याचं अंग जड होऊन तो थंड पडायला लागला. तेव्हा तो तिथे कोसळला. त्याला क्षणात जाणवलं पायाला मुंगळा नाही डसला तर फुरसं डसलंय. तसा तो अत्यंत घाबरून जोर करून ओरडला, बा मना फुरसा डसलाय, म्या मरतो आता. धर्म्याचं ते ओरडणं ऐकताच मुंगळ्याच्या वाड्यात आकांत माजला होता. काळूरामनं चटकन बैलगाडी जुंपली आणि सुन्न झालेल्या बस्त्याला हलवत मुंगळ्या ओरडला, बा धर्म्याला उचल. बस्त्या आणि मुंगळ्या धर्म्याला उचलत असताना धर्म्यानं शेवटचा आचका देऊन तो थंड झाला होता. तरी तशा त्या ओंडक्यासारख्या ताठ झालेल्या धर्म्याला बैलगाडीत ठेवून काळूरामनं बैलगाडी जोरात शिरगुप्पीच्या दिशेनं हाकली होती. त्या बैलगाडीत बस्त्या आपल्या ताठ पडलेल्या पोराकडं फक्त भान हरपून डोळे फाड फाडून बघत बसला होता. त्याचा हा तरुण पोरगा आत्ता त्याच्यासमोर बसून चहा पित होता आणि आत्ता तो असा ताठ होऊन पडला होता. त्याचा उंचापुरा तगडा पोरगा आता त्याच्याच बैलगाडीत एक लाकडाचा ओंडका होऊन पडला होता. त्या लहानशा पुरुषानं त्याच्या तरुण मुलाचा घास घेतला होता. लग्नापूर्वीच त्या मिरजेच्या इठ्ठलाच्या पोरीचं यमय्याचं नशीब फुटलं होतं. जेव्हा ती बैलगाडी शिरगुप्पीच्या दवाखान्यासमोर उभी राहिली तसं चटकन बस्त्याने आणि मुंगळ्याने धर्म्याला उचलून आत दवाखान्यात आणलं. डॉक्टरांनी धर्म्याला तपासलं आणि सांगितलं की याचा मृत्यू 2 ते 3 तासापूर्वी झाला आहे. हे ऐकताच बस्त्याने तिथेच बसकण मारली आणि धर्म्या करत तो तिथंच बेशुद्ध होऊन कोसळला. आमच्या मुंगळ्याला सुद्धा तेव्हा धर्म्याच्या या अचानक जाण्यानं विलक्षण धक्का बसला होता. आता धर्म्याबद्दल त्याचं लग्न झाल्यानंतर त्याची पत्नी आणि मुलं आपल्या धनावर आयतोबा म्हणून जगणार याबद्दल त्याच्या मनात एक आढी जरूर होती. पण त्याच्या ह्या मृत्यूची त्याने अपेक्षा नव्हती केलेली अजिबात. मुंगळ्याला इतका धक्का बसला होता की त्याला सतत वाटत होतं हे आपल्याला पडलेलं एक वाईट स्वप्न आहे का सत्य आहे. आणि अचानक मुंगळ्याला धर्म्याचं अतिशय वाईट वाटलं होतं. तसा धर्म्या फार चांगल्या, त्याच्या रुहीच्या चांगल्या आणि चांगल्याच वृत्तीचा होता. इतक्या तरुणपणी त्याचं जाणं फार धक्कादायक होतं, वाईट होतं. जेव्हा धर्म्याला मुंगळ्या आणि बस्त्यानं पुन्हा आपल्या वाड्यात आणलं तेव्हा तानिनी आणि रोहिणी जो आकांत केला तो सगळ्या मांजरीभर ऐकू गेला होता. बस्त्या तर धर्म्या म्हणून आक्रोश करत गडाबाडा लोळत होता. काळूरामनं त्याला घट्ट धरलं होतं. तेव्हाच मुंगळ्याला आपल्या रामशाचा घाबरून रडण्याचा आवाज ऐकू आला. तो धावत आत गेला तर रुहीच्या आकांताला घाबरून रामशा रडत होता. मुंगळ्यानं पटकन त्याला उचलून घेतलं. तो फक्त रडणाऱ्या रोहीकडे तानीकडे बघत गप्प उभा राहिला होता. खरंच आरा काकांच्या त्या मुक्या जीवांना मारण्याची शिक्षा बस्त्याला आणि मुंगळ्याला अशा प्रकारे मिळाली होती. बस्त्या तर साप म्हणजे साप कोसळला होता. त्याचा तरणाताठा पोरगा आपला पुरुषार्थ सिद्ध करण्यापूर्वी निघून अगदी संपूनच गेला होता आपल्या बाच्या करणीचं फळ भोगण्यासाठी. हा म्हणता धर्म्याच्या मृत्यूची बातमी सगळ्या मांजरीवाडीत वणव्यासारखी पसरली आणि मुंगळ्याच्या वाड्यासमोर गावकऱ्यांनी ही गर्दी केली होती. आमचे किन्ना काका कावत्या मावत्यासह पळत पळत मुंगळ्याच्या वाड्यावर आले होते. आमच्या सातमाईंच्या वाड्यात जेव्हा या धर्म्याबद्दल कळलं तेव्हा आम्हा सगळ्यांना त्याच्याबद्दल वाईट वाटलं होतं आणि आमचं सगळं गावसुद्धा इतक्या तरुणपणी धर्म्याच्या जाण्यानं हळहळलं होतं. तर एकट्या राणी काकू आणि परसूला मात्र त्या बातमीनं फार बरं वाटलं होतं. आता निदान थोडे दिवस तरी तो मुंगळ्या नामक त्यांच्या मागचा जो ग्रह होता तो शांत बसणार होता. धर्म्या गेला त्याच दिवशी राणीनं सातमाईचे आभार मानून चक्क सातमाईंना टोपलीवर पुरणपोळ्या घेऊन ती सातमाईंच्या वाड्यात आली. तेव्हा आजी तिला म्हणाली, राणी आमच्या सातमाईंचा उपास चालला आहे तेव्हा त्या पुरणपोळ्या तू घेऊन जा. काही न उमजून राणी म्हणाली, आजी सातमाईंचा उपास असला तर पोरं पोळ्या खातील. ती पुरणपोळ्याची टोपली आजीपुढे ठेवून म्हणाली, आजी मी सातमाईच्या पारावर तरी जाऊन येऊ का. तेव्हा आमची आत्या अधिक ताणू नये म्हणून म्हणाली, राणी इरली वहिनी करता आय आणि सातमाईंचा वाद चाललाय म्हणून कुणालाही सातमाईंच्या पारावर जायला बंदी आहे. ते ऐकून शहाण्या राणीनं पुढं काहीही न बोलता ती आपल्या वाड्यात परत आली. आता आमच्या मांजरीवाडीत एक नियम होता. गावात कोणाचं बरं वाईट झालं की जातपात न बघता सगळा गाव त्याच्या कार्याला जात असे, विशेषतः आम्ही खोत. पण ह्या धर्म्याच्या वेळी आजीनं कुणालाही धर्म्याच्या क्रियाकर्माला पाठवलं नव्हतं, कारण जर आम्ही खोत त्या क्रियाकर्माला गेलो असतो तर मुंगळ्या बस्त्या ह्याच गावचेत हे सिद्ध झालं असतं. त्यात आम्ही खोत गावचे नसणाऱ्या कुठल्याच कार्याला जात नसू.
तरी जर समजा रुहीने मुंगळ्याने आमच्या वाड्याशी चांगले संबंध ठेवले असते तर आमची माणसं त्या धर्म्याच्या क्रियाकर्माला गेलीसुद्धा असती. कदाचित स्वतः आजी आणि आत्या रुहीचं सांत्वन करायला गेल्या असत्या. पण त्या धनगर मुंगळ्यानं वाटेल तसं वागून त्या सगळ्या वाटा बंद करून ठेवल्या होत्या. रुहीनं सुद्धा आमचा संबंध तोडून टाकला होता. खरं तर धर्म्याच्या अशा मृत्यूचं आम्हा सगळ्यांना वाईट जरूर वाटलं होतं. तरी त्याच्या मृत्यूचं काही सुखदुःख आमच्या वाड्याला वाटावं असा आमचा वाडा त्याला ओळखत नव्हता. पण कुणाचंही वाईट होऊ नये असं आमच्या वाड्याला नेहमी वाटत असे. आणि तरीसुद्धा आजी त्यावेळी म्हणाली होती की त्या आराच्या लवकुशची हाय त्या धनगराला लागली बरं. आमचे किन्ना काका मात्र त्यांना धर्म्याचं कळताच कावत्या मावत्यासह पळत मुंगळ्याच्या वाड्यावर गेले. त्यांच्या पाठोपाठ दुमी आणि गंगी काकूसुद्धा गेल्या. आणि नंतर त्या रडणाऱ्या रुही तानीला धरून आपण सुद्धा जोरजोरात रडायला लागल्या. रडता रडता त्या दोघी गप्प झाल्या आणि विचार करायला लागल्या, कमाल आहे, आपल्याला सुद्धा इतकं खोटं रडता येतं, हे पूर्वी कसं आपल्या लक्षात आलं नाही. आणि ह्या विचाराने त्या दोन्ही काकू एकमेकींकडे बघून हलकेच हसल्या होत्या. मुंगळ्याच्या वाड्याच्या मागे धर्म्याच्या चितेला अग्नी दिला गेला. तसं आमच्या सदाप्पा काकांच्या काळ्या उडदाच्या शेतामागे गावचं स्मशान होतं. पण बस्त्याने आणि मुंगळ्याने आपल्या वाड्याच्या मागे धर्म्याच्या चितेला अग्नी दिला. बस्त्याच्या आणि तानीच्या दुर्दैवानं त्याच दुपारी साधारण 4 वाजता तानीचा तो चुलत भाऊ इठ्ठल मिरजेहून आपल्या पोरीला यमय्याला धर्म्यासाठी घेऊन आला. आणि नंतर धर्म्याचं 7व्याचं जेवण जेवून पुन्हा मिरजेला निघून गेला. बस्त्याच्या चांगल्या धर्म्याचं हे असं अचानक झालं. त्याच्या 13व्याला गावानं 8 बोकड 10 कोंबड्यांची दारूबरोबर जेवणावर जेवून ढेकर दिला आणि धर्म्याच्या आत्म्याला शांती मागितली. तेव्हा या 13व्याच्या गावजेवणाला तो शिरगुप्पीचा पोलीस फौजदार, त्याचे 4-5 पोलीससुद्धा आले होते. मुंगळे मात्र ह्यावेळी स्वतःशी विचार करत होता. त्यांनी ज्या वेळी पवाराची मालमत्ता घेण्याचा विचार केला होता त्यावेळी असं काहीतरी घडून त्याला त्याचा निर्णय पुढे ढकलायला लागला होता. मुंगळ्याला वाटलं ती वर गेलेली इंदू आजीच तर हे सगळं करत नसेल ना. खरं तर मुंगळ्याला धर्मेच्या मृत्यूनं एका अर्थी बरं वाटलं होतं. आता हे सगळं फक्त त्याच्याच पोराचं होतं. म्हणजे एका अर्थी झालं ते बरं झालं होतं. आणि त्या क्षणी असा विचार करणाऱ्या मुंगळ्याला तो शांत थंड धर्म्या एकदम आठवला. क्षणभर त्याला वाटलं की तरीही धर्म्याचं असं व्हायला नको होतं. हा बस्त्या जितका डॅम्बिस तितकाच धर्म्या चांगला. या धर्म्याऐवजी दारुड्या बस्त्याला जर ते फुरसं डसलं असतं तर कदाचित त्यांनी धर्म्याचं लग्न न करता त्याला आपल्या वाड्यात ठेवून घेतलं असतं. पण धर्म्यापेक्षा त्या बस्त्याला त्याच्या लग्नाची घाई झाली. आणि नंतर मुंगळ्या स्वतःशी बराच वेळ बस्त्या का धर्म्या बस्ता का धर्म्या असं करत राहिला. आणि नंतर एकदम भानावर येऊन आपल्याला वेड तर लागलं नाही ना म्हणून दचकला. आता धर्म्याच्या 13व्याच्या जेवणावळीच्या दिवशी तानी आणि रुही रडून रडून अगदी बेशुद्ध पडायला आलेल्या होत्या. त्यावेळी दुमी आणि गंगी काकूंनीच त्या दोघींना कसं तरी सांभाळलं होतं. धर्म्याच्या अंत्ययात्रेला आम्ही वरचे आणि खालचे खोत गेलो नव्हतो. सदाप्पा काका जैता काकासुद्धा गेले नव्हते. आणि दाजी काकांच्या वाड्यातनं राणी काकूचा आणि परसूचा जाण्याचा प्रश्नच नव्हता. वास्तविक तसं बघता एखाद्याच्या मैताच्या घराशी कोणी असं दुराव्याने वागत नाही. पण माझी आजी गावाच्या नियमाला धरून तसं वागली होती. आमच्या किन्ना काकांचा सगळा वाडा फक्त कांती आजी सोडून मुंगळ्याच्या वाड्यावर गेला होता. तसंच गावातले काही शेतकरी, आमचे कातकरी, रामोशी तिथे गेले होते. आणि त्यावेळी आजीने काही आमच्या रामोशांना तिथे जाऊ नका असं सांगितलेलं नव्हतं. आमच्या गुरुजींनी मात्र आपल्या आयुष्यातली अनमोल अशी 2 मिनटं त्या धर्म्याला न बघता न ओळखतासुद्धा त्याच्यासाठी शांती मागून त्याला श्रद्धांजली देत घालवली होती. या वाईट घटनेनंतर धर्म्याचं सगळं अस्तित्व मुंगळ्याच्या वाड्यातनं पुसलं गेलं होतं. धर्म्यानं त्या दिवशी तानीनं धुतलेलं धोतर न नेसता, दुपारचं जेवण न जेवता, यमय्याला न बघता तो तसाच निघून गेला. आणि बस्त्या, तानी आणि रुहीनं त्याची विलक्षण हाय घेतली होती. ते तिघेही जण रडून अगदी वेड्यासारखे झाले होते. रुही तर रडून रडून बेशुद्ध पडायच्या मार्गावर आली होती. आपल्या पोटूशी रुहीनं असं सतत रडून रडून जी काही अवस्था करून घेतली होती ती बघून मुंगळ्याला आता तिची चिंता वाटायला लागली. त्याला वाटलं आपल्या रुहीच्या कुशीतल्या पोराला तिच्या अशा वागण्यानं काही होणार तर नाही ना. त्यात तिने आपलं जेवण खाण सोडून ती सतत धर्म्या माझ्या भावा करून बोंबलत पडून होती.
तानी काही न खाता पिता पोरा पोरा करत पडून होती आणि बस्त्या सतत दारू पिऊन आपल्या भेसूर आवाजात धर्म्या करून किंचाळत होता. बस्त्याच्या त्या भेसूर किंचाळण्यानं मुंगळ्याचे कान फुटायची पाळी आली होती आणि त्याचा रामशा या सगळ्या प्रकाराला घाबरून सतत रडत त्याला घट्ट धरून बसला होता. आता धर्म्याचे सगळे अंतिम संस्कार करून संपले होते. तो धर्म्याला विसरून आपल्या कामधंद्याला लागला होता. मुंगळ्याचे धनगरसुद्धा आपल्या शेतात खपायला गेले होते. फक्त एकटा मुंगळ्या आपल्या वाड्यात डोक्याला हात लावून बसला होता. रुही आणि तानीच्या या रडण्या पडण्यानं आता त्यालाच रामशाचं सगळं करायला लागत होतं. तेव्हा त्यांनी आणलेल्या धनगराच्या 2 बायका त्याच्या वाड्यात सकाळी येऊन स्वयंपाक करून जात होत्या, तरी तो केलेला स्वयंपाक वाढायला रुही किंवा तानी तिथे येत नव्हत्या. मुंगळ्या स्वतः काळूरामला, बस्त्याला, रुहीला, तानीला वाढून त्यांना आग्रह करून 4 घास खाऊ घालत होता. आता वैतागलेल्या मुंगळ्याला वाटायला लागलं होतं, या धर्म्यापेक्षा आपल्यालाच पुरसं डसलं असतं तर बरं झालं असतं. आत्ता येतो हे सगळं कधी संपणार म्हणून डोक्याला हात लावून बसला होता. आत त्याच्या खोलीत रुही रडत बसली होती. रुहीला 4 शब्द सुनवावे म्हणून तो आपल्या खोलीत गेला, पण त्याला बघून रुहीनं अहो माझा धर्म्या गेला, आता मी कोणाला वावाळू असं किंचाळून ती आपलं डोकं भिंतीवर आपटून घेऊन रडायला लागली. तेव्हा मुंगळ्या घाबरला, पळत बाहेर आला. पाणी प्यावं म्हणून माझघरात गेला तर रामशानं तिथं घाण करून ठेवली होती. ते बघून नंतर मुंगळ्याचं डोकंच फिरलं. त्याला वाटलं धर्म्याच्या नसण्यापेक्षा तुझा आपल्या बायका पोरांना घेऊन आयुष्यभर इथं राहिला असता तर फार बरं झालं असतं. आता मुंगळ्याच्या वाड्यात हे नेहमीचं नाटक चालू झालं होतं. तो रडणाऱ्या आपल्या रुयाजवळ सांत्वन करायसाठी जायचा, तेव्हा ती इतका आकांत करायची की तिला काही होईल म्हणून तो तिथनं पळत सुटायचा. आता तानीनी रुयाला सांभाळायचं तर ती स्वतः धर्म्या करत ताठ पडली होती. तेव्हा तिचा आपल्या पोराच्या नावानं ओरडून घसा साप बसला होता. त्यामुळे ती फक्त आपल्या जाड्या घोरग्या खालच्या आवाजात हळूहळू धर्म्या करत ताठ झाली होती. त्यात आता रुही काय करायची? 5-5 मिनिटाला आपल्या खोलीतनं पळत तानीजवळ जायची, तिच्या छातीवर डोकं ठेवायची आणि आये माझा धर्मा गेला, माझा धर्म मला पाहिजे म्हणून मोठ्यांदा रडायची. त्यावेळी ताठ पडलेली तानी आपला लाकडासारखा ताठ झालेला हात वर करून रुहीच्या डोक्यावरनं फिरवायची. त्यात रडणाऱ्या रुहीला जरा कुठे तो दिसला तर ती लगेच आवो माझ्या धर्म्याला आणा असं म्हणून एवढी रडायची की त्यामुळे मुंगळ्या आता तिच्या दृष्टी आड राहायला लागला. त्या दिवशी सकाळीसुद्धा तसंच झालं. त्यावेळी मुंगळ्या रुहीच्या किंचाळून रडण्यानं पळत आपल्या खोलीतनं बाहेर आला आणि सरळ दारू पिऊन रडणाऱ्या बस्त्याकडे बघत डोक्याला हात लावून त्याच्यासमोर बसला. खरं तर बस्त्या आपल्या पोराच्या अचानक मृत्यूच्या दुःखानं वेड्यागत झाला होता. त्यामुळे वाड्याच्या दाराचा राखणदार काळूराम त्याला दारू देत कशी तरी भाकरी खाऊ घालत होता. त्यात आताशा बस्त्याला त्या दारूच्या नशेत त्यांनी तो तोडलेला बामण आणि धर्म्या एकत्र बांधावर बसलेले दिसायला लागले. त्यामुळं बस्त्या धर्म्या पोरा असा कसा झाला म्हणून नवीन बाटली तोंडाला लावायचा. या दिवसात बस्त्याच्या पलंगाखाली रिकाम्या बाटल्यांचा हा ढीग साचला होता आणि मुंगळ्याला या बस्त्यानं अशीच दारू पीत त्या धर्म्याच्या नावानं सतत किंचाळणं मुंगळ्याला सहनच होत नव्हतं. त्याला सतत वाटत होतं या आपल्या दारुड्या सासऱ्याला लाथ मारून वाड्याच्या बाहेर काढावं म्हणजे त्याचा वाडा जरा शांत राहील. कारण वाड्यात बस्त्याचं किंचाळणं सगळ्यात जास्त मोठं होतं. पण मुंगळ्याला माहिती होतं की तो बस्त्याला तसं कधीच करू शकणार नाही. आता त्याच्या वाड्यातल्या या सगळ्या गोंधळामुळे बिचाऱ्या मुंगळ्याला दारू पिऊन धड झोपतासुद्धा येत नव्हतं. सतत रामशाला घेऊन त्याला सांभाळायला लागत होतं. त्यामुळे नंतर वैतागलेला मुंगळ्या आता रडणाऱ्या रुहीजवळ सरळ रामशाला सोडून देत होता आणि किन्ना काकाच्या वाड्यावर जाऊन दारू पीत बसत होता. तिथून दारू पिऊन तो वाड्यात आल्यानंतर त्याला इथे तिथे धर्म्या असंच ऐकू यायला लागलं होतं आणि परिणाम असा झाला की एकदा तसंच तो किन्ना काकांकडनं जाम दारू पिऊन आला. वाड्यात आल्यानंतर गुडघे टेकून स्वतःच रडत मोठ्यानं म्हणाला, धर्म्या अरे मर्दा तू सुखानं गेला रे, पण माई पुरी वाट लावून गेला. अरे आता भूत होऊन तरी इथं ये आणि तुझ्या नावानं बोंबळणारे या समद्याच्या मानगुटीवर बसून शान बोंबल. अरे माया नावानं असं बोंबलू नका असं त्यांना समजून सांग. त्यांना सांग मी हातच तुमच्या समद्याच्या मानगुटीवर बसलोय. म्हणावं आता पुन्हा का बॉम्बलला तर मी तुमचा गळा आवळून शान तुम्हासनी माझ्याबरोबर घेऊन शान जाईन.
रडत असं स्वतःशी वेड्यागत बोलल्यानंतर त्याला खूप बरं वाटलं. हे सगळं करून तो आपल्या खोलीत गेला आणि त्याला पाहिल्याबरोबर रुहीनं अहो माझा धर्म्या म्हणून किंचाळायला सुरुवात केली. तेव्हा त्याचा संयम संपला. दारू प्यायलेला मुंगळ्या एकदम न घाबरता रुही पुढे जाऊन मोठ्यानं केकसला, रुया आता मना पुरा झाला तुमचा यो रडणा. आता मना माझा काम करू दे. अगं तुझा धर्म्या पुरुषाचा अंशान खापला, त्याला काय म्या तोडला नाही. तू येऊन जाऊन माझ्याकडं बघून छान धर्म्या धर्म्या करून बॉम्बलायचं नाही. आपल्या मुंगळ्याच्या ह्या ओरडण्यावर रुही क्षणभर आपलं रडणं विसरून डोळे मोठे करून मुंगळ्याकडे बघत राहिली. तसा मुंगळ्या पुन्हा चेव येऊन ओरडला, रुया आता तू माझ्याकडं असा डोळा मोठा करून छान बघू नगस. तुझा बा तर खाटल्यावर पडून छान धर्म्या धर्म्या करून छान माझी दारू फुकट डोशीत पडलाय. त्याला तू आता जाऊन सांग असा माझा दारू डोशीत रडणं बंद करून छान उद्यापासनं अशी आता जा. आता त्याचा बघून छान बाकीचा समजा धनगार धर्म्या धर्म्या करून छान गुमान आपल्या झोपड्यात बसू नयेत. हे मना चालायचा नाही. तुझ्या आईला पण सांग म्हणावं आता रडणा पोरा झाला, उठून छान चुलीसमोर बस. रुया म्हणा आता माझ्या वाड्यामध्ये हे समजा चालायचा नाही. तो धर्म्या खपला, मना जगू दे. आणि एवढा वेळ डोळे मोठे करून त्याच्याकडं बघत त्याचं बोलणं ऐकणारी रुही एकदम उठून त्याच्यासमोर पाय आपटत किंचाळली, गप बसा. मना माहीत आहे तुम्हासनी माझा धर्मादादा हिथं नको होता. तुम्ही मना एकदा त्याला हातनं जायला सांग असं बोलला होता ते माझ्या ध्यानात आहे. माया धर्म्यादादा आता गेलाय आणि आता तुम्हासनी माझ्या बाची दारू पिणं दिसायला लागलंय म्हणून यो मना काय पण चालायचा नाही. त्याला एवढं सुनावलं आणि रुही परत किंचाळली, अहो मना काय दोन भाव होते का? मना माझा एकच धर्म्यादादा होता आणि आता तो पण नाही. आता मी काय करू, कुणाला माझा भाव करू? धर्म्या अरे माया धर्म्यादादा परत ये रे. आपल्या रुयाचं हे पुन्हा किंचाळणं ऐकून बिचारा मुंगळ्या पार वैतागला. तरी त्यावेळी त्याला जाणवलं आपण आपल्या सुंदर पत्नीवर रागवण्यात थोडी घाई केली आहे. आता ती धर्म्याच्या नावानं रात्रभर रडत राहणार. मुंगळ्यानं नीट रुहीकडे बघितलं. ती रडत असल्यामुळे तिचा पदर अस्ताव्यस्त होऊन खाली पडला होता. त्यामुळे तिची उभार वक्षस्थळं तिच्या त्या गच्च बांधलेल्या चोळीतून बाहेर पडायला धडपडत होती. तिचं ते आखूड लाल लुगडं तिच्या मांड्यांवरनं खाली सरकलं होतं. तसा दारू प्यायलेला मुंगळ्या आपलं भान हरपून रुहीच्या जवळ सरकला. खरं तर धर्म्या गेल्यापासून त्याने रुहीला साधा स्पर्शही केला नव्हता. तो रामशाला घेऊन रात्री बाहेर झोपत असे. रुही त्या मोठ्या पलंगावर धर्म्या धर्म्या दाद्या करत रडत एकटीच झोपत होती. मुंगळ्या हलकेच पुढे झाला. तिला त्यांनी स्पर्श केला, तिचं लुगडं वर केलं. तशी रडणारी रुही एकदम डोळे मोठे करून किंचाळली, अहो अहो हे असं काय करताय? माझा धर्म्या दादा अजून हितच आहे, तो बघन ना समज. आणि रुहीने रागाने त्याचा हात झटकला. ती एकदम पलंगावर जाऊन त्याच्याकडे तोंड फिरवून झोपली. त्यावेळी खाली झोळी तर रामशा झोपला होता. मुंगळ्या बराच वेळ डोकं खाजवत रुहीचं ते ढुंगण आणि पायाच्या गोऱ्या पोटऱ्या बघत उभा राहिला. आणि नंतर खरोखर त्याचं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं आणि त्याने एकदम त्या पलंगावर उडी मारून रुहीला सरळ करून तिच्या पोटावर आपला भार पडणार नाही याची दक्षता घेत तिला आपल्या मिठीत गच्च घेऊन तिच्या चोळीची गाठ सोडली. तिच्या धर्म्या करून ओरडणाऱ्या ओठांवर आपल्या ओठांनी गच्च दाबून धरलं. आणि नंतर ते आश्चर्य घडलं. आपल्या नवऱ्याच्या या आक्रमक शृंगारानं रडणारी रुया कधी नाही ते दमून त्याच्या मिठीत गाढ झोपी गेली. तेव्हा तिच्या केसावरून हात फिरवताना मुंगळ्या स्वतःशी हसत समाधानानं पुटपुटला, च्या मारी यो असा कराया मना अगोदर कसा काय नाही उमगला. आता एकदा बस्त्याला आणि तानीला यो असा एखादा संग करायला सांगाय पाहिजे. आणि त्या रात्री धर्म्या गेल्यापासून पहिल्यांदा मुंगळ्या समाधानानं रुहीला कुशीत घेऊन गाढ झोपलेला होता. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण ऐकण्यासाठी भेटूयात उद्या. श्रोते हो, पुढचं प्रकरण फार इंटरेस्टिंग आहे. सातमाईंचा राखणदार, सात भिंगींचं आगमन. ऐकण्यासाठी भेटूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.